नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? माझी रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे शेपूची भाजी। हे 2 पेंड्या शेपू आहे, मस्त फ्रेश आहे, ताजा शेपू आहे। सकाळी मी मार्केटला गेले, भरपूर भाज्या आल्या होत्या। थंडीचे दिवस आहेत, सीजन आहे भाज्यांचं, त्यामुळे फ्रेश ताज्या भाज्या मिळतात। तर हे शेपू मी बनवणार आहे। मी भाज्या आणल्या सगळ्या, पण आता सध्याला मी हे शेपू बनवणार आहे, शेपूची भाजी बनवणार आहे। तर हे निवडून घ्यायचे आहे। मस्त ताजी ताजी भाजी मिळालेली बघू शकता, खूप छान आहे ताजी भाजी। आता हे सगळी निवडून घेते, मी घेतलेली आहे निवडून। आता ह्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, कारण थोडंसं चिकट पण आहे, हे गढूळ पाणी निघते बघू शकता। 2-3 पाण्याने मी ही भाजी धुवून घेतलेली आहे। आता भाजी कट करायची आहे, थोडासा ओलसरपणा आहे तरी पण काही हरकत नाही, कट होती, बारीक कट करून घ्यायची। आणि आता झालेली आहे, एका ताटामध्ये आपल्याला ही भाजी काढून घ्यायची आहे। बघू शकता झालेली आहे, कारण एवढं काही हे नाही, ओलसरपणा नाही। तर हे फोडणीची तयारी, तर कॅटलीमधलं तेल संपलेलं होतं माझ्या, तर हे मी जेमिनीचं सूर्यफुलाचं तेल वापरते। तर पॉकेटमधलं कट करायचं आहे पॉकेट, आणि कॅटलीमध्ये तेल काढून घ्यायचं आहे। तर हे गॅसकडे जायचं आपल्याला, कढई ठेवायची आहे गॅसवरती, आणि हे फ्रेश लसूण आपल्याला ठेसूनच वापरायचं आहे। मी सगळ्या भाज्यांना लसूण ठेसूनच वापरते। तेल टाकलेलं आहे, जिरे मोहरी टाकली, तर लसूण टाकलेला आहे, गोल्डन कलरचा लसूण झालेला आहे। तर भाजी घालून घ्यायची आहे, बघू शकता मस्त बारीक चिरलेली आहे भाजी। आता हे भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे, गॅस बारीक ठेवायचा आहे, खाली चिटकल ह्याची काळजी घ्यायची भाजीची, कारण चिटकू द्यायचं नाही। तर हे डाळ आहे मुगाची, तुम्ही तुरीची घालू शकता, मसूरची घालू शकता, खूप छान लागते। तर हे मी मुगाची वापरलेली आहे। इथं झाकण ठेवायचं, 5 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे। झालेलं आहे वाफवून, आपली भाजी परतून घ्यायची आहे, खालीवरी करून घ्यायची। बघू शकता तुम्ही, चिटकलेली अजिबात नाही भाजी, गॅस बारीकच करायचा आहे। तर हे लाल तिखट 1 चमचा घातलेला आहे, हळद अर्धा चमचा घातलेला आहे, मी हातानेच घातलेलं आहे। आता बघू शकता मस्त परतून घ्यायचं आहे, चवीपुरते मीठ घालायचं आहे, मीठ पण मी हातानेच घातलेलं आहे। तर हे परतून घ्यायचं आहे आपल्याला, भाजी सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। तर शेंगादाण्याचं कूट घालायचं आहे आपल्याला, ह्याने भाजीला चव छान येते आणि मिळून पण येते भाजी। म्हणजे जे एकदम कोरडी कोरडी नाही वाटणार, तर भाजी मिळून येणार ह्या शेंगाच्या कुटाने। हे बघू शकता। तर झालेलं आहे, आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त नाही घालायचं। खरं तर पालेभाज्यांना अशा थोड्या ह्याच्यावरच वाफवून घ्यायचं। बघू शकता 2 चमचे मी पाणी घातलेलं आहे, डाळ असल्यामुळं तेवढं पाणी पुरेसं आहे। आता हे पसारा आवरेपर्यंत ते भाजी शिजून निघते, आपली वाफवून निघते। तर बघू शकता तुम्ही, झालेलीच आहे भाजी, शिजून झालेली आहे बघू शकता, मस्त शिजलेली आहे, अजिबात चिटकलेली नाही खाली। आता हे भाजी आपल्याला परतून घ्यायची, आणखीन थोडंसं 2 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तर इकडं गॅसवरती आपल्याला चहासाठी मधून ऑर्डर आलेली आहे, मुलानं माझ्या चहा मागितला, आई चहा। तर हे चहासाठी मी पाणी ठेवलं, चहापत्ती घातलेली आहे, साखर टाकायची आहे, आता दूध ओतायचं आहे। चहा झालेला आहे आपला, मस्तपैकी चहा झालेला आहे, उकळी आली चहाला। तर शोधून घेऊया कपामध्ये। आता बघू शकता चहा मस्त झालेला आहे, कारण माझ्या मोठ्या मुलाला चहा बिस्किट लागतो आणि लहान मुलाला कॉफी लागते, कधी ब्लॅक कॉफी लागते, कधी दूध बोर्नव्हिटा, असं चालू असतं। स्वयंपाक करताना ह्यांची मध्येच गडबड असते। तर भाजी झालेली आहे, भाजी काढून घ्यायची आहे, मस्तपैकी बाउलमध्ये भाजी काढलेली आहे। शेअर करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।